अकोला महानगरपालिका राबवणार छत्रपती संभाजीनगर मनपाचा स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल हा शैक्षणिक पॅटर्न अकोलाच्या शिष्टमंडळाने अभ्यासासाठी केली छत्रपती संभाजीनगर मनपा स्मार्ट शाळेची पाहणी। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल अंतर्गत सुरू असलेल्या शाळांचा अभ्यास करण्यासाठी अकोला महानगरपालिकेचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचं एक पथक बुधवारी शहरात आलं होतं। त्यांनी मनपामधील विविध प्रकल्पांना भेट देऊन पाहणी करत सदर शैक्षणिक पॅटर्न अकोल्यात राबवणार असल्याचं सांगितलं आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळा स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत स्मार्ट झाल्या असून या स्मार्ट शाळेत महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल हा प्रकल्प राबवला जातोय। या प्रकल्पामुळे गेल्या 2 वर्षात महानगरपालिकेची विद्यार्थी संख्या आणि उपस्थिती वाढली आहे आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये सुद्धा वाढ झाली आहे। तसेच महानगरपालिकेच्या शाळेचा इयत्ता 10वीचा विद्यार्थीही 95% घेऊन प्रथम आलाय। त्यामुळे सगळीकडे महानगरपालिकेच्या शाळेतील भौतिक सुविधांसह स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या प्रकल्पाची माहिती सर्वांना आहे। अकोला महानगरपालिकेचे आयुक्त यांनी त्यांच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला भेट देऊन त्या ठिकाणी प्रकल्प कशा पद्धतीने शाळा स्मार्ट झाल्या याचा अभ्यास करण्यासाठी एक पथक छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळांना भेटी देण्यासाठी आलं होतं। त्या पथकांनी मनपा केंद्र प्राथमिक शाळा प्रियदर्शनी इंदिरानगर, मनपा प्राथमिक शाळा गारखेडा आणि मनपा केंद्र प्राथमिक शाळा किराडपुरा नंबर 1 या तिन्ही शाळेला भेट दिली। तसेच सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूम या नाविन्यपूर्ण कक्षाला या अभ्यास समितीने भेट देऊन सर्व माहिती जाणून घेतली आणि त्यांनी या सर्व प्रकल्पाबाबत आणि शाळेच्या स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या प्रकल्पाअंतर्गत उपक्रमांचं समाधान व्यक्त केलं आणि अशाच पद्धतीने अकोला महानगरपालिकेच्या शाळांमध्ये हे प्रकल्प राबवणार असल्याचं सांगितलं। यावेळी या अभ्यास दौऱ्यामध्ये अकोला महानगरपालिकेचे मोहम्मद अनवर हुसेन शाळा निरीक्षक, मोहम्मद नईम हसीम, मोहम्मद अब्दुल सकीब, मयूर पवार टेक्नोसेवी शिक्षक यांचा समावेश होता। यांना किराडपुरा क्रमांक 1 शाळेत मुख्याध्यापक रईस बेगम मॅडम, गारखेडा शाळेत शशिकांत उबाळे आणि प्रियदर्शनी इंदिरानगर शाळेत तेजस्विनी देसले यांनी तर सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूम येथे अंकुश पांढरे उपायुक्त आणि गणेश दांडगे नियंत्रण अधिकारी व ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी यांनी मनपा स्तरावरील सर्व उपक्रमांची माहिती दिली। पथकासमवेत भारत तीनगोटे शिक्षण अधिकारी आणि रामनाथ थोरे शिक्षण विस्तार अधिकारी हे होते। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकामध्ये शाळेच्या गुणवत्ता विकासासाठी जे प्रयत्न करण्यात आले, स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल हे जे ध्येय माननीय प्रशासक महोदय जी श्रीकांत साहेबांचं होतं, त्यांनी सांगितलेल्या सूचनानुसार आम्ही काम केलं आणि त्याप्रमाणे आपल्या शाळांमध्ये आमूलाग्र बदल झालेत। विद्यार्थ्यांची संख्या वाढली, विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली आणि त्यांच्यासाठी उपक्रम भरपूर साहेबांनी सुरू केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये सुद्धा खूप फरक पडला। तर सावित्री ॲप म्हणून जे आयुक्त महोदयांनी सुरू केलं त्यामध्ये विद्यार्थी गैरहजर राहतात त्याबद्दल ती माहिती भरली की ती इथं माहिती येऊन जाते आणि त्या माहितीच्या आधारे शिक्षक प्रयत्न करतात, मुख्याध्यापक प्रयत्न करतात। त्यानंतर जे आमच्यासोबत आता सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सांगळे सर आहेत ते सुद्धा प्रयत्न करून जे सतत गैरहजर राहणारे विद्यार्थी त्यांना घरी जाऊन आणलेलं आहे। मला वाटतं जवळजवळ 64 विद्यार्थ्यांना घरी जाऊन आणलेलं आहे। जे शाळेत येत नाहीत किंवा काही कारणास्तव शाळेत घरून निघतात आणि शाळेत पोहोचत नाहीत, शाळेची वेळ संपली की ते पुन्हा घरी पोहोचतात, तर अशा विद्यार्थ्यांची दखल घेऊन आम्ही त्यांना शाळेत आणलं आणि हे उपक्रम राबवले। तसंच गुणवत्तेची पंचसूत्री, शिष्यवृत्ती परीक्षा असेल, 7वीचे बौद्धिक क्षमतेची परीक्षा, त्यानंतर सर अजून काय 5वी 5वी 8वी स्कॉलरशिप परीक्षा, किशोरी मेळावा म्हणजे विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षणाची जाणीव करून देण्यासाठी, त्यांच्या मनामध्ये जागृती करण्यासाठी हे सुद्धा उपक्रम आपल्याकडे राबवण्यात आलेले आहेत। त्यामुळे 10वीच्या विद्यार्थ्यांची समुपदेशन की मार्क कसे मिळवावे, गुणवत्ता कशी वाढवावी, पेपर कसा सोडवावा याबद्दल सुद्धा मार्गदर्शनासाठी प्रशिक्षण सुद्धा त्यांना देण्यात आलेलं आहे।
काल जे टीम आली होती व्हिजिट करण्यासाठी त्यांनी नेमकं काय केलं? त्यांनी फक्त हीच माहिती घेतली आपल्याकडनं की आपल्याकडे कशा प्रकारे उपक्रम राबवले जातात आणि हे उपक्रम राबवल्यानंतर आपल्यामध्ये काय बदल झालेत. तर त्यामध्ये पटसंख्या वाढली आपली आणि उपस्थितीसुद्धा विद्यार्थ्यांची वाढली. ते ॲप जे तुम्ही वापरता त्याचं पण अभ्यास? हां, गुरु ॲप म्हणून आहे आपलं इथे स्मार्ट गुरु ॲप आणि इथे सावित्री कंट्रोल रूम म्हणून एज्युकेशन कंट्रोल रूम म्हणून आपण चालू केलेलं आहे. तिथं सर्व कंट्रोलिंग आहे आणि ते आयुक्त महोदयांपर्यंत ते दिसतं सर्व आणि एका जागी आपण बसूनसुद्धा तिथं ते पालकांना कॉल करतो. तुमचा विद्यार्थी तुमचा पाल्य शाळेत का नाही आला, किती दिवसापासून नाही आला, कारण काय, असं त्यांच्याकडून आपण त्यांना विचारणं होते. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये माननीय आयुक्त तथा प्रशासक महोदय माननीय जी श्रीकांत साहेब 3 मे 2023 रोजी रुजू झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक विभागाचा आढावा घेतल्यानंतर शिक्षण विभागाचा सुद्धा आढावा घेतला आणि शिक्षण विभागाचा आढावासाठी 1 दिवस पूर्ण ठेवला होता. त्यांनी शिक्षण विभागात पूर्ण सगळा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे शाळा किती आहेत, विद्यार्थी किती आहेत, उपस्थिती किती आहे आणि गुणवत्ता किती आहे याबाबत आढावा घेतल्यानंतर साहेबांनी दुसऱ्या दिवसापासून काही शाळेला व्हिजिटसुद्धा दिल्या. त्यामध्ये असं आढळून आलं होतं आणि आम्ही प्रेझेंटेशन करतानासुद्धा विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती. तर ती उपस्थिती कमी असण्याची कारणं काय आहेत, तर ते विद्यार्थी आठवड्यातून 2 दिवस गैरहजर राहायचे किंवा 3 दिवस गैरहजर राहायचे. त्यामुळे विद्यार्थ्याची ऑटोमॅटिक गुणवत्तासुद्धा कमी होती. म्हणून उपस्थिती वाढवण्यासाठी साहेबांनी एक स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल हा एक प्रकल्प साहेबांनी राबवण्यासाठी आम्हाला सगळ्यांना सांगितलं आणि या स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल प्रकल्पामध्ये स्मार्ट गुरु ॲप विकसित केला. त्या विकसित केल्यामुळं आमचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, पालकांकडे लॉग इन होतं, माननीय साहेबांकडे सुद्धा लॉग इन होतं, माननीय शिक्षणाधिकारी साहेब असतील, उपायुक्त साहेब असतील, सगळ्याकडे लॉग इन उपलब्ध होतं. त्यामुळे कोणता विद्यार्थी आज शाळेत आला आहे, कोणता विद्यार्थी नाही आला हे त्या ॲपद्वारे आम्हाला सगळ्याला समजत होतं. म्हणून सतत जर 3 दिवस विद्यार्थी गैरहजर असेल तर ते शिक्षक पालकाशी संपर्क करत होते. 7 दिवस गैरहजर असेल तर मुख्याध्यापक संपर्क करायचे आणि जर 15 दिवस गैरहजर असेल सतत तर आम्ही जे साहेबांच्या संकल्पनेतून सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूम स्थापन केली. तिथे काउन्सिलरची सुद्धा नियुक्ती केलेली. ते काउन्सिलर 15 दिवस 1 महिना जर विद्यार्थी गैरहजर असतील तर प्रत्यक्ष पालकांना कॉल तर करायचेच, परंतु जर काही विद्यार्थी कठीण परिस्थितीमध्ये असतील, तितकी जागरूकता जर त्यांच्यामध्ये नसेल तर प्रत्यक्ष घरी जाऊन ते विद्यार्थी आपण शाळेत आणलेले आहेत. असे जवळजवळ 1369 विद्यार्थी नियमित शाळेत आणलेत आणि जे 64 विद्यार्थी असे होते की ते भीक मागायची किंवा कुठेतरी कामाला जायची, नाही तर शाळेतच येत नसत, मध्येच थांबायचे. अशा विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करून शाळेत आणलेले. याचा फायदा असा झाला की प्रत्येक स्वतः आयुक्त महोदय विद्यार्थ्याची काळजी घेत आहे हा एक संदेश पूर्ण शहरभर पसरला की आपल्याला. आणि काही वेळेस स्वतः आयुक्त साहेबांनी सुद्धा फोन केले, त्यामुळं पालकामध्ये ती जागरूकता निर्माण झाली. आणि पुढच्या वेळेस आम्हाला या सन 24-25च्या जूनमध्ये आमच्या 22 शाळेमध्ये ॲडमिशन फुल झाले. त्याचा फायदा तो झाला, आमची ती पटसंख्या वाढली. म्हणजे जी 15,970 आमची पटसंख्या होती 22-23ला, 23-24ला, ती 24-25ला 17,730 विद्यार्थी संख्या झाली. म्हणजे आमचा फायदा विद्यार्थी तर उपस्थिती वाढू लागली, पण त्याचा फायदा पटसंख्या वाढण्यामध्ये सुद्धा झाला. आणि उपस्थितीमध्ये जी 69% उपस्थिती होती ती 23-24ला 81% झाली आणि 24-25ला 85% उपस्थित झाली. आता आम्ही पुढं 2025 आणि 26मध्ये साहेबांनी आम्हाला टार्गेट दिली 90-95% उपस्थिती आपली झाली पाहिजे. याचा फायदा असा आहे की मुख्य उद्देश हा होता की गुणवत्ता वाढवण्याचा. जर विद्यार्थी दरदिवस उपस्थित असेल तर गुणवत्ता वाढणार आहे, त्याची अध्ययन प्रक्रियेमध्ये खंड पडणार नाही. मग आता यावर्षी आमची 5% गुणवत्ता वाढल्याचं आम्हाला दिसून आलं आहे. पुढच्या वर्षी आमची प्रत्येक विद्यार्थ्याची ज्या पातळीवर आहे त्या पातळीपेक्षा त्याची 10% गुणवत्ता वाढण्यासाठी आम्हाला साहेबांनी आदेशित केले. आणि म्हणून हे तर नियोजन आमचं झालं आहे, परंतु पुढच्या वर्षाचं सुद्धा नियोजन आम्ही पूर्ण केले. म्हणून आता यावर्षी आम्ही एप्रिल महिन्यातच 1 पाऊल पुढे हा उपक्रम साहेबांनी आम्हाला सांगितला होता. आणि जे आपले बालवर्गातले विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचा प्रवेश आपण पहिलीमध्ये करून घ्यायचा आहे. म्हणून 1 पाऊल पुढे हा उपक्रम आम्ही या स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल प्रकल्पामध्ये राबवला. तर आमचे पहिल्याच दिवशी म्हणजे एकाच दिवशी 1015 विद्यार्थ्यांचे ॲडमिशन पहिली वर्गामध्ये झाले. म्हणजे हा आम्हाला त्या पटसंख्या वाढण्यासाठी खूप फायदा झाला आहे. एकीकडे मनपाच्या शाळांचं असे हे होते, आम्ही 2-3 वर्षापूर्वी की शाळा बंद पडू लागल्या होत्या, परंतु आता मात्र साहेबांनी जे काही निर्णय घेतलेत सेमी इंग्लिश माध्यम करण्याचं, काही शाळेमध्ये CBSE जिथं एकदमच संख्या घटली होती तिथे CBSE माध्यम सुरू केल्यामुळं
सेमीला सुद्धा विद्यार्थी तिथं बसायला जागा नाही आहे. CBSEला ॲडमिशन नाही मिळालं तर सेमी इंग्रजी माध्यमाला ॲडमिशन घेत आहे पालक. किंवा ते स्मार्ट शाळा झाल्यामुळं सुद्धा सगळा अभ्यासक्रमसुद्धा स्मार्ट आहे. त्याचासुद्धा फायदा या पटसंख्या वाढण्यामध्ये आणि स्मार्ट गुरु ॲप, सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूम यामुळं सुद्धा आमचे पटसंख्या वाढते, उपस्थिती वाढते आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी सुद्धा आम्ही पुढं गुणवत्तेची पंचसूत्री हा उपक्रम आम्ही साहेबांनी सांगितलं होतं त्यानुसार 6 महिने राबवला आहे. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.